मागील 2 वर्षात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे जे मोबाईल गहाळ झालेले होते ते मिरज ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईल ट्रॅक केलेले आहेत आणि त्यातील 20 मोबाईल आज या ठिकाणी जप्त करण्यात ताब्यात घेऊन ते संबंधितांना देण्यात येत आहेत। यात विशेषतः जे वाहतुकीत जाताना रस्त्यावरून किंवा बाजारात वगैरे मोबाईल गहाळ होतात ते मोबाईल हे रिकवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या लोकांकडून आणि ते संबंधितांना देण्यात येत आहे। नागरिकांना एक मोबाईलच्या दृष्टिकोन मोबाईल ही सध्या सर्वांची अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे। जीवनावश्यक गोष्ट झाली असल्यामुळं आपला मोबाईल प्रत्येकाने जपून हे ठेवावा आणि तोही गेलेला मोबाईल जर कोणी विना पावती विना ओळख विना कुठलंही प्रूफ असल्याशिवाय विकत घेणं हेही चुकीचं आहे आणि त्याच्याविरोधात ही कारवाई होऊ शकते। त्यामुळं कोणी दुकानदारांनी किंवा खरेदी करणाऱ्यांनी कुठलाही मोबाईल हा विना पावती विना प्रूफचा खरेदी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मागील महिन्यात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत आरग गावात एका वयस्कर वृद्धाला वयस्कर गृहस्थांना पोलीस असल्याचा बहाणा करून इराणी इस्माने त्याच्या गळ्यातील चेन आणि दागिने फसवून घेतलेले होते। तो गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व गुन्हे प्रकटीकरण शाखा मिरज ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यातील जो गेलेला मुद्देमाल आहे तो परत मिळवण्यात पोलीस यशस्वी झालेले आहेत। माझा मोबाईल ऑक्टोबर महिन्यात गहाळ झालेला होता, तरी मी ऑक्टोबर महिन्यात लगेचच रिपोर्ट केलतो, तरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला माझा मोबाईल मिळवून दिला। माझी अपेक्षा नव्हती मोबाईल मिळेल असं, तरी पण त्यांच्या सहकार्यामुळे मला मोबाईल मिळाला। माझे दागिने सोन्याची चेन आणि अंगठी पोलिसाची ती बतावणी करून मला गोड बोलून मला कागदात बांधून देण्याचा प्रयत्न केला आणि कागदाच्या अर्जाबद्दल पोलीसच्या अर्जाबद्दल करून त्यांनी माझे सोने लुटून नेले। ते मला साहेबांनी परत दिले। साहेबांचे पूर्ण अभिनंदन करतो आहे।